एका अत्यंत महत्त्वाच्या विषयी मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. ह्या 17 ऑगस्टपर्यंतच राज्यभरात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR सुरू आहे. अर्थात आपल्याला सांगितलं जातंय की हे सगळे BLOs सगळ्या राजकीय पक्षांच्या BLO सोबत घरोघरी जात आहेत, मॅपिंग करतायत, एन्युमरेशन करतायत, आपल्या फॉर्मवर सही घेत आहेत आणि आपल्याला मतदार यादीत नोंदवून घेतात. पण अनेक लोक असेही आहेत जे वर्षानुवर्ष मतदान करतायत, पण अजूनही त्यांचं एन्युमरेशन काही झालेलं नाहीये. आहेत अजून एक आठवडा, तसं म्हणायला गेलं तर 1 आठवड्यापेक्षा कमी आहे. पण ह्या 3-4 दिवसांमध्ये आपण स्वतः एक पाहून घ्यायला पाहिजे की आपल्या घरी BLO एन्युमरेशनसाठी येत आहेत की नाही. अनेक ठिकाणी आमच्या हे कानावर येत आहे की एखादी वस्ती असली, एखादी वाडी असली, मुंबई पुण्यात वगैरे हाऊसिंग सोसायटी असली तर एखाद्या ऑफिसमध्ये बसून BLO हे फॉर्मवर सह्या करून घेत आहेत. पण ही सगळी प्रक्रिया आहे, ही आपल्या देशातली सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुमचा आवाज आहे, तुमचं मत आहे, तुमच्या मतदानाचा अधिकार आहे. सरकार बनवू शकतं, सरकार पाडू शकतं. आपण पाहिलंच ह्या जुलैमध्ये काय झालं, जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरते आणि आवाज सगळे एकत्र येतात, तेव्हा कोणी कितीही मोठा तानाशा असला तरी त्याला झुकावं लागतंच. मी आपल्याला अपील करत आहे की आपल्या घरी BLO BLA हे एन्युमरेशनसाठी आले नसतील तर आपण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून, ट्विटरवर असेल, फेसबुकवर असेल, निवडणूक आयोगाला टॅग करून आणि सर्व राजकीय पक्षांना टॅग करून व्यक्त व्हा आणि विचारा हा प्रश्न की आपल्या घरी अजून एन्युमरेशनसाठी कोण आलं का नाही. हे फार महत्वाचं आहे, कारण आम्ही पाहतोय जे पॅटर्न आम्हाला दिसतंय की काही ठराविक बूथ्समध्ये एन्युमरेशन जास्तीत जास्त होते आणि ठराविक विरोधी पक्षाच्या बूथमध्ये आपण पाहतो तर मतदार दाखवतात शिफ्टेड आहेत, नॉट फाउंड आहेत. हे नेमकं ही तफावत कशी? आणि म्हणून ह्याचं उत्तर एकच आहे, हे एक्सपोज करणं आणि आपल्या मतदार यादीत आपलं नाव पुन्हा एकदा लिहून घेणं. धन्यवाद.